तुम्ही कधी समोसा राईस खाल्लाय का? छत्रपती संभाजीनगरमध्ये असेच युनिक पदार्थ खाण्यासाठी आहेत. नमस्कार, मी स्मिता म्हणजेच मराठी कन्या. सकाळी लवकरच आम्ही नंदूदादांना भेटलो आणि सुरुवात झाली संभाजीनगरच्या फूड टूरची. गायत्री चाट भंडारचा समोसा आणि उत्तम स्वीट्सची इमरती तर बेस्ट आहेतच, पण आम्ही सुरुवात केली पुणा चाट भंडारपासून. इथे आम्ही मिसळ ट्राय केली. एकदम साधी मिसळ आम्हाला जशी आवडते तशी, आणि त्यासोबत मिळणारे छोटे पाव. मिसळ चवीला मस्त आहे. त्यानंतर आम्ही ब्रेड पकोडा ऑर्डर केला, ज्यात बटाट्याची भाजी आणि तेल दोन्ही कमी होतं आणि चवीला उत्तम. लिमिटेड मेनू असणारे हे ठिकाण खिशाला परवडणारं सुद्धा आहे. यानंतर मी शहरातल्या जुन्या रस्त्यांमधून वाट काढत पोहोचलो अप्पा हलवाईंकडे. इथे मिळतो एकदम चविष्ट आणि कमी गोड पेढा. पुढचा स्पॉट एकदम युनिक, त्रिमूर्ती अप्पा. इथे समोसा राईस मिळतो. आधी समोसा, मग त्यावर राईस आणि त्यावर तर्रीदार रस्सा. एकदम कमाल कॉम्बिनेशन आहे. इथे मिळणारी पालक वडी सुद्धा चवीला भारी आहे. एक प्लेट खाऊन तुमचं पोट नक्कीच भरेल. दुपारी थोडा आराम करून संध्याकाळी संभाजीनगरकरांच्या आवडीच्या कॅनॉट प्लेसला गेलो. इथे आहे गोदुली दाबेली. मराठवाड्यात पहिल्यांदाच यांनी दाबेली आणली. मागच्या 31 वर्षांपासून त्यांचं हे छोटंसं हॉटेल सुरू आहे. इथली स्पेशालिटी आहे दाबेली. आयताकृती पावात मिळणारी दाबेली चवीला एकदम भारी लागते. दाबेली तर इथे मस्ट ट्राय आहेच, पण समोसा सुद्धा नक्की खा. पुढचा स्पॉट होता पाटील चाट भंडार. इथे मिळणारा रगडा पेटीस प्रसिद्ध आहे. जाड पुऱ्या चुरून त्यावर रगडा, गोड तिखट चटणी, लांब शेव आणि कांदा घालून देतात. सगळ्यात वेगळी गोष्ट म्हणजे इथे रगड्यात छोले असतात. चव भारी होती, यात वाद नाही. कॅनॉटला आलात तर इथे बरेच स्पॉट्स आहेत खाण्यासाठी, जिथे कायम गर्दी असते. आम्ही चालत येऊन पोहोचलो ऑरेंज ज्यूस जवळ. इथे मिळणारं सीताफळ क्रीम आम्ही ऑर्डर केलं. एकदम घट्ट, फ्रेश आणि सीताफळाचे चंक्स असणारे हे क्रीम कमाल होतं. त्यानंतर आम्ही कोल्ड कॉफी सुद्धा घेतली, जी एकदम घट्ट आणि कमी गोड होती. रात्रीच्या जेवणासाठी आम्ही गेलो हॉटेल साई प्रसादला, जे शहरापासून थोडं लांब आहे. सर्वात आधी ऑर्डर केलं शेवगा सूप. थंडीत एकदम बेस्ट. त्यानंतर आलं मराठवाडा स्पेशल काळ्या मसाल्यातली शेवगा फ्राय. एकदम झणझणीत लागत होती. तिसरी डिश होती कॅन्टकी फ्राईड शेवगा. आम्हाला प्रश्न पडला होता हे खायचं कसं, पण दादांनी आम्हाला ते दाखवलं आणि ते चवीला एकदम भारी लागत होतं. सगळ्यात शेवटी आलं काळ्या मसाल्यातल्या शेवगा रस्सा आणि बाजरीची भाकरी. आजवर शेंगांचे एवढे प्रकार एकत्र कधीच खाल्ले नव्हते. तर या सगळ्या गोष्टी आम्ही संभाजीनगरमध्ये खाल्ल्या. अजून कोणत्या जागा असतील तर कमेंटमध्ये नक्की सुचवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा, बाय.